मागच्या भागात आपण भुंकणाऱ्या कुत्र्यांना कसं परतवायचं याचे काही उपाय ऐकले. आता ह्या कुत्र्यांचा द्वेष मी एवढा का करतो त्याची काही कारणं पाहूया. या भटक्या कुत्र्यांची अजून एक अतिशय वाईट सवय आहे. हे कुत्रे गावभर कचरा, दुसऱ्या कुत्र्यांची मूत्रचिन्ह आणि कुत्र्या हुंगत हिंडत असतात. ते करता करता जर दीर्घशंका आलीच तर जिथल्या तिथे मोकळे होतात. या कुत्रे समाजात मांजरासारखी शुचिता पण नसते. मांजरं जमेल तेवढा खड्डा खणतील, त्यात करतील आणि मग जमेल तशी माती उधळून ते कार्य स्वच्छ झाकतील. या उलट हे कुत्रे. आमच्या राहत्या घराखाली एक छोटीशी सुबकशी बाग आहे. जशी आमची गच्ची कबुतरांचा संडास झाली होती तशीच आमची बाग कुत्र्यांचा संडास झाली. बागेतल्या झाडांना पाणी देताना रोज कुत्र्याचे कार्य पडलेले दिसायचे. ते रोज पाहून वीट, घाण, चीड सर्व तीव्र भावना मनात जन्मास यायच्या. त्यावर मग बरेच वेगवेगळे उपाय सुचवले गेले. एक उपाय म्हणे कुत्रा येतो तिथे मिरची पूड पसरवून ठेवायची. या उपायाच्या क्रूरपणाची मला गंमत वाटली. कुत्र्याला मुळव्यात देण्याचा हा उपाय मला भयंकर आवडला. मग काय, रोज मसाल्यातल्या डब्यातले तिखट नाहीसे होऊ लागले. पत्नी जेवण करताना रोज बुचकळ्यात पडायची. कुत्र्याला किती मुळव्यात झाला माहिती नाही, पण जेव्हा पत्नीला कळालं की तिखट कुठं खर्ची पडतंय, माझ्या कमरेखाली मूकव्याध नक्की झाला. मग कोणी विद्वान माणसाने सांगितलं की लाल रंगाच्या बाटल्या भरून बागभर ठेवायच्या. मग बऱ्याच पाण्याच्या बाटल्या जमा केल्या, त्यात पाणी भरलं. यावेळेला लाल रंगाकरता तिखट वापरलं नाही. मुलाच्या पेस्टल कलरमधली लाल रंगाची बाटली संपवली. बागभर लाल रंगाच्या बाटल्याच बाटल्या. जेमतेम 3-4 दिवस बरे गेले. 5व्या दिवशी कुत्रा 2 बाटल्यांमधल्या गॅपमध्ये चौकार मारू लागला. मग मी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाप्रमाणे ती गॅप अजून बाटल्या ठेवून भरू लागलो. मला 11 खेळाडूंचे बंधन थोडेच होते. घे बाटली की भर पाणी. थोड्या दिवसांनी बाग हिरवी कमी आणि लाल जास्ती दिसू लागली. शेवटी माझे बाटली खेळाडू एकमेकांवर पडू लागले. पण कुत्रा काही थांबेना. शेवटी मी कुत्र्याचे हे कार्य सेंद्रिय खत या सदराखाली घालून स्वतःचे समाधान केले आणि बागेत फुलं, फळं चांगली फुलाची वाट पाहू लागलो. हे एक वेळ परवडले. निदान खत म्हणून तरी काहीतरी अपेक्षा ठेवता येते. ह्यापेक्षा वाईट सवय म्हणजे कचरा हुंगण्याची. आमचे घर एका कॉलनीत आहे जी पंचायतीच्या अखत्यारीत येते. प्रत्येक पंचायतीने कचरा निवारणासाठी काही नियमावली आखून दिलेली असते. आपला कचरा ओला आणि सुका वेगवेगळ्या घराखाली ठेवावा लागतो. रोज साधारण एका समय कालावधीत पंचायतीचा कर्मचारी येतो आणि कचरा घेऊन जातो. आता विचार केला तर हे इतके साधे सोपे आहे, पण आपण घराखाली कचरा ठेवणार आणि तो कर्मचारी घेऊन जाणार, यात परत गॅप आली. कुत्रे गॅपचा नेमका वापर करतात. ती गॅप बरोबर साधून नेमके कॉलनीत हुंडणारे कुत्रे नेमका तो कचरा उचकतात आणि अगदी घराच्या प्रवेशद्वारापाशी त्याच कचऱ्याची बिभत्स रांगोळी काढून ठेवतात. तो कर्मचारी येतो आणि वरून दम देत सांगतो, सर ठीक से बकेट में रखने का, ऐसा नीचे उडाया हुआ कचरा नहीं उठा सकते. आधीच कुत्र्यावर संताप आलेला असतो, त्यात हा मुक्ता फळे उधळून जातो. कुत्र्याने कचऱ्याचा डबा पाडून भर दारात सांडलेला कचरा उचलायची वेळ ज्या पापग्रहावर आली आहे तो कुत्र्यावर माया करूच शकत नाही. कुत्रा माणसाबरोबर राहणारा प्राणी म्हणजे काही जंगली नव्हे. जंगली प्राणी कसे सहसा अंधारात जागे असतात आणि दिवसा लोळतात, हा माणसात राहून सुद्धा रिकाम टेकड्या शिकाऱ्यासारखा रात्र उगाच जागून काढतो. स्वतः झोपत नाही
आणि दुसऱ्याला झोपायला देत नाही. मी एरवीच तसा घड्याळातली तारीख बदलायच्या आधी झोपणारा माणूस नव्हे. नेमका झोपायला निघालो की आजूबाजूचे कुत्रे समूह क्रंदन चालू करतात. महान व्यक्ती निवर्तल्यानंतर 21 तोफांची सलामी देतात, तसं मी झोपायला निघालो की मला 21 कुत्र्यांची भैरवी ऐकावी लागते. मी म्हणतो, संपूर्ण कॉलनीत एका कुत्र्याला काही शंका येऊन भुंकून बघूया असं वाटलंही असेल. बाकीचे समुदायातले सर्व कुत्रे काही शहानिशा न करता उगीच त्याच्या जोडीला त्या मूळ विसल ब्लोअर पेक्षा का भुंकतात देवाला ठाऊक. जरा आपल्याला डोळा लागायला लागतो की दुसऱ्या त्या पलीकडच्या कुत्र्याला कसली तरी शंका येते की परत ही सायकल चालू. इतक्या रोज रात्री शंका घेऊन सुद्धा चतुर्थी दिवाळीला घर रिकामे पाहून घरफोड्या होतात त्या काही कमी झालेल्या नाही आहेत. मग हे दरिद्री कुत्रे कसल्या शंका घेऊन आमचा जीव हैराण करतात कोण जाणे. एकदा खरं सांगतो, चतुर्थी का दिवाळी वेळी आणलेले फटाके उरले होते. हो, त्यावेळेला ही पृथ्वी फटाके फोडून नष्ट होऊ शकते असे काही कोणाला तोपर्यंत वाटले नव्हते. आणि रोजच्याप्रमाणे हे कुत्रे भुंकू लागले. मी तडकून जो उठलो, रोजच्या फटाके घेऊन गच्चीत गेलो आणि चक्क रात्री 1:30 वाजता एक दादा बॉम्ब लावून खालती आलो. तो एक काय तो ढाम आवाज झाला, पण त्यानंतर चिडी चूप. एक कुत्र्याची भुंकायची हिंमत त्यापुढे झाली नाही. अजून एका गोष्टीकरता मला या कुत्र्यांचा मत्सरयुक्त राग येतो. आता हा जरा नाजूक प्रश्न आहे, सभेत कसा बरं सांगणार, पण आता सांगतोच. काय, आपल्याला रोजच हे सगळे पाहावे लागते. अहो, हे कुत्रे कुठेही चालू होतात. आता काय ते मात्र विचारू नका. जरा कोपरा बघावा. सिनेमातल्या हिरो हिरोईनप्रमाणे एखादे झाड तरी भर रस्त्यात. मांजरं बघा, त्यांचे आवाज येतात पण कुठून येत आहेत हे कळत नाही. काही दिवसांनी आपली मांजर कुठेतरी लपायला जागा शोधायला लागते आणि अचानक 4-5 पिल्लं कुठल्या तरी आपल्यालाही ठाऊक नसलेल्या आपल्याच घरातल्या खबदाडातून अचानक बाहेर येतात. तेव्हा ते आवाज कसले होते हे आपल्यातल्या काही साध्या मनाच्या लोकांना लक्षात येतं. पण कुत्रे भर रस्त्यात. बरं, आपण मोठे लोक हल्ली तरुणांना पाहून जे करतो तेच कुत्र्यांनाही पाहून करतो. बोटं मोडतो आणि नजर वळवतो. पण लहान लहान पोरांचं काय? त्यांचे प्रश्न कोण सोडवणार? त्यांच्या कुतूहलाला कोण आवर घालणार? माझा मुलगा आता मोठा झाला आहे, पण तो लहान असताना मी त्याला दिलेली विचित्र उत्तरं त्याला अजून आठवतात. कुत्र्यांचे हे खुले प्रताप आता पाहिले की त्याला माझी त्यावेळची उत्तरं आठवतात आणि तो, त्याचा बाप एक बावळट मनुष्य आहे या हीन दृष्टीने माझ्याकडे पाहतो. तरी बरे, तो हे विसरतो की इतका बावळट असलो असतो तर अशा हीन दृष्टीने पाहण्यासाठी तो आज इथे थोडाच असला असता. पण बाकी तुम्ही काही म्हणा, ही भटकी कुत्री असतात प्रचंड हुशार. हुशारीत या सगळ्या गोऱ्या कुत्र्यांच्या म्हणजे अल्सेशन, शेफर्ड, रिट्रीवर, बुल, बिल यांच्या तोंडात मरतील. एरवी जगभरात असं तग धरून राहणं शक्यच नाही. कचरा खातील, डुक्कर मारतील, मांजरं मारतील, कुणाला उगाच शेपूट हलवून का होईना पण जेवण पदरात पाडून दाखवतील. कुणापुढे शेपूट हलवावी आणि कुणाला भुंकावे याचे उपजत ज्ञान जे त्यांना असते ते क्वचित प्राण्यांना असते. कधी कधी तर माणसांनाही नसते. आणि एरवी गुटबाजी करत एकमेकांशी कितीही भांडोत. भारताचेच संस्कार झाल्यामुळे की कोण जाणे, बाहेरचे संकट आले की वयम 50 असं म्हणत कौरव पांडव एक होऊन जसे गंधर्वांशी लढले तसे बाहेरून आलेल्या संकटाला जोमाने तोंड देतात. त्यांच्यासमोरचं सर्वात मोठं संकट म्हणजे महानगरपालिकेची गाडी. ती गाडी महानगरपालिकेच्या बाकी गाड्यांसारखीच असते. फरक केवळ त्यावर इंग्रजीत डॉग कॅचिंग असं काहीतरी लिहिलेलं असतं. या कुत्र्यांच्यात सुद्धा बहुतेक एक स्कॉलर कुत्रा असतो ज्याला बहुतेक लिहिता वाचता येत असतं. त्यातला तो एक कुत्रा ही गाडी बरोबर ओळखतो
आणि दिसल्यापासून भुंकून भुंकून इतर सर्व कुत्र्यांना पळवून लावतो. सर्व कुत्रे एका दिशेनेच पळत नाहीत, सर्व 8 दिशांना. हो, त्यात ईशान्य, नैऋत्य, वायव्य आणि 8वी आग्नेय बहुतेक. मलाही आठवत नाही, पण कुत्रे बरोबर दिशा धरून पळतात. महानगरपालिकेच्या हाती एक कुत्रा काही लागत नाही. थोडक्यात एकट्या संजय गांधीने आणीबाणीच्या काळात जे भारतीय माणसांचे करून दाखवले, किंवा चीनमध्ये माओने चीनी लोकांचे करून दाखवले, ज्याची फळं ते आता भोगतायत, ते भारतातल्या सर्व नगरपालिका मिळून कुत्र्यांचे काही करू शकलेले नाही आहेत. नगरपालिका तर सोडाच, चक्क सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या भटक्या कुत्र्यांसमोर लोटांगण घातले आहे. आधी बऱ्याच चावलेल्या किंवा स्वतः मी वर नमूद केलेल्या समस्या भोगलेल्या न्यायाधीशांनी सर्व भटक्या कुत्र्यांना गायब करण्याचे आदेश दिले काय? अहो, त्यांचे ग्रहच फिरले. आठवड्याभरात सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय फिरवण्यात जिथे मोठमोठ्या वकिलांना घाम येतो, तिथे मोहक अभिनेते नेत्रींपुढे नुसते शेपूट हलवून या कुत्र्यांनी अशक्य ते शक्य करून दाखवलंय. असे चालत राहिले तर एक दिवस कुत्रेच माणसं पाळू लागतील. काही गोऱ्या कुत्र्यांच्या बाबतीत हे आत्ताच घडून आलेही आहे. म्हणजे नवरा बायको काम करतात, खूप पैसे कमवतात आणि घरी गोऱ्या कुत्र्यावर उधळतात. त्यांच्या खाण्यावर, जे माणसाच्या खाण्यापेक्षाही महाग असते, त्यांच्या खेळण्यांवर, कपड्यांवर, औषधांवर, डॉक्टरवर. आता तुम्हीच ठरवा कोण कोणाला नाचवतंय. अशा लोकांकडे कधी जायची वेळ आली की पूर्वी लहान पोरांकरता काहीतरी चॉकलेट वगैरे घेऊन जायचो, तसं कुत्र्याकरता घेऊन जावं लागतं. नाहीतर त्या घरात आपल्याला भाव मिळत नाही. त्याबद्दल पुलंनी भरपूर लिहून ठेवलं आहे. मी अजून काय जोडणार. पण एकच सांगतो, पिद्दीला महत्त्व दिले नाही तर आपली रद्दी होते हे नक्की. आणि कंटाळून मग दुसरे घर शोधावे लागते. अहो, पटत नाही? आसामच्या मुख्यमंत्र्यांना विचारा.